राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहिती होती असं पहिल्यांदाच सुनील तटकरेंनी मान्य केलंय। एबीपी माझाच्या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये तटकरेंनी हे जाहीर वक्तव्य केलंय। मात्र आपल्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कधीच विरोध नव्हता असं देखील तटकरेंनी म्हटलंय। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सातत्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हे विलिनीकरणाबाबत बोलताना दिसून आले। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सातत्यानं विलिनीकरणाबाबत सावध भूमिका घेतली। आता तटकरेंनी विलिनीकरणाबाबत माहिती असल्याचं पहिल्यांदाच मान्य केलंय। दादांचा शव ज्या वेळेला अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सर्व पोस्टमॉर्टमची प्रक्रिया करून आणलं पहिल्या दिवशी, अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झाले। त्या पहिल्या दिवशीच काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती दिल्या की दादांची अंतिम इच्छा होती विलिनीकरणाची, विलिनीकरण टप्प्यात आलेलं होतं, या तारखेला विलिनीकरण होणार होतं। आणि मग एक सो कॉल तो एक व्हिडिओ तो नंतर दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे आहेत असा तो झाला। सलग 2 दिवस त्या मुलाखती चालू राहिल्या। आम्ही तर सगळे हादरलेलो होतो मनातून सर्व अर्थाने। म्हणजे पहिला दिवस तसा, दुसरा दिवस अंत्यसंस्काराचा। त्यामुळे मी तर मीडियाच्या पुढे बोलण्याच्या मानसिकतेमध्येच नव्हतो। बोललो असतो तर अशुतभान आवरलाच नसतं आणि बोलताही आलं नसतं। तर त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते सुरू झालं याचा अर्थ लगेचच लक्षात आला, राजकीय अर्थ, की नाही आता याचा काही ना काहीतरी घडत आहे। आणि मग त्याच वेळेला म्हणजे काय काय घडतंय, म्हणजे त्याचं राजकीय विश्लेषण, राजकीय विश्लेषण असं आहे की विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल। याचा आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो। आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही, मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच। दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणाल मला माहिती होतं की नाही। राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांचे राष्ट्रवादी असा वाद पुन्हा सुरू झालाय। पार्थ पवार आणि सुनील तटकरेंची बैठक झाली। ही बैठक सुरू असतानाच सूरज चव्हाणांनी आमदार रोहित पवारांवरती गंभीर आरोप केले। अजित पवारांच्या अपघातानंतर राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या रोहित पवारांना आता राष्ट्रवादीकडून इशारा देण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटी दिल्याचा गंभीर आरोप सूरज चव्हाणांनी केलाय। राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न असून त्यांनी स्वतःच्या पक्षामध्ये लक्ष देण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलाय। राष्ट्रवादीला बदनाम केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा देखील त्यांनी दिला। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षाच्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। सूरज चव्हाणांनी रोहित पवारांवरती केलेल्या आरोपांवरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। सूरज चव्हाण पुराव्यानिशी बोललेले असून योग्य वेळ आल्यावरती आपण देखील त्यावरती बोलणार असल्याचं तटकरे म्हणाले। आज या संदर्भामध्ये पक्षाचे प्रवक्ते सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या खुलासा केलेला आहे। त्याच्यामुळे या विषयावरती अधिक काय माझ्याकडे बोलण्यासारखं नाही। त्यांनी माहितीसह कागदपत्रासह सह्यांसह जे दाखल झालेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे। या विषयावरती योग्य वेळी योग्य वेळेला मी पूर्णपणाचं बोलेन। खासदार पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे। दोघांमध्ये पक्षांतर्गत विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे। रुपाली चाकणकर यांचे बंधू अशोक खरात सोबतच्या संबंधांमुळे पक्षाची अडचण वाढली आहे। त्याबरोबरच पक्षाच्या घटनेमध्ये काही मोठे बदल केल्याच्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही नेत्यांची बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये जो प्रसंग आमच्यावरती आलाय ज्याच्यातून आम्ही सगळेजण खूप हळवेही आहोत, आमच्या मनामधल्या त्या संवेदना सुद्धा आजही जागृत आहेत। माझं तर दादांचं गेले 35 वर्षाचं जीवाभावाचं नातं आणि त्याच्यामुळेच अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे। अनेक वेळेला आम्ही वेगवेगळ्या विषयाच्या वरती बोललेलो सुद्धा आहोत।
आणि त्याच्यामुळे दादांच्या स्वप्नाचा पक्ष पुढे ताकदीने नेणं सुनेत्रा महिनींच्या नेतृत्वाखाली हे आम्हा सर्वांचं काम आहे. ते आम्ही नेत्यांनी त्या ठिकाणी करू. राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये काही बदल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळून लावलाय. अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल घटनेमधून काढून टाकले असा आरोप करण्यात आलेला होता. पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी असे काहीच बदल केले नाहीत असा दावा पुराव्यानिशी केलाय. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीदरम्यान घटनेमध्ये बदल केले असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केला होता. पण सूरज चव्हाण यांनी हे सगळे आरोप फेटाळलेत. पक्षाच्या घटनेमध्ये कलम 28 मध्ये हे तिन्ही सेल असल्याचं सांगितलंय. एक येते फादर बॉडी, दुसरं येतं राष्ट्रवादी महिला काँग्रेस, त्याच्यानंतर युवकची बॉडी आणि त्याच्यानंतर विद्यार्थी आणि सेवा दल हे फ्रंटलचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतं. हे मी आज आपल्याला या ठिकाणी दाखवतोय. आणि हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. त्यांनी असं सांगण्यात आलं की सेवा दल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आलेले आहेत. हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते. ते सेल म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते. तुम्हाला जी माहिती भेटली माध्यमामध्ये आली ती डायरेक्ट 30ची आली. त्याच्यामध्ये 28चा पेपर हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. ही आहे आमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मधलं 28.1. त्याच्यामध्ये SC, ST, ओबीसी, मायनॉरिटी, किसान, लोकल बॉडी जितक्या काही सेल आहेत ते ह्या 28 मध्ये ऍड केलेले आहेत आणि त्या निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले. हे आजचं नाही तर हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या वेळेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेस पासून यांना सेलचा दर्जा देण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीकडून डिझाईन बॉक्स या मीडिया कंपनीचं काम थांबवण्यात आलंय. डिझाईन बॉक्स कंपनीचे मालक नरेश अरोरा हे राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सनं राष्ट्रवादीसाठी काम केलं होतं. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर आता या कंपनीचं काम हे थांबवण्यात आलंय. गोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठी घडामोड समोर आली आहे. एसआयटीनं ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी खरात यांचा सीए आणि एका सराफ व्यावसायिकाची समक्ष चौकशी केली. दरम्यान खरात याची पत्नी कल्पना खरात ही फरार असून त्यांचा मुलगा हर्षवर्धन याला एसआयटीनं ताब्यात घेतलंय. शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये एसआयटीकडून महत्त्वाचे पुरावे सादर करत पुन्हा कोठडी मिळवण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये आता महत्त्वाची माहिती समोर येते. डॉक्टर नंतर सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर्स पोलिसांच्या रडारवरती असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. संबंधित सोनोग्राफी सेंटर गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय. तर मेडिकलमध्ये गुंगी आणणाऱ्या वेदनाशामक आणि इतर औषधांची खरेदी होत असल्याचा देखील धक्कादायक दावा हा करण्यात आलाय. या प्रकरणामध्ये पोलिसांची चौकशी ही अधिक तीव्र झालेली असून पुढे आणखी कोणते खुलासे होतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. गोंदू अशोक खरातबाबत एक महत्त्वाची अपडेट. खरातची गेल्या काही तासांपासून एसआयटी चौकशी सुरू होती. गोंदू अशोक खरात 4 वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती या तपासामधून समोर आली आहे. 4 पैकी एक मोबाईल नंबर फक्त VIP लोकांसाठी वापरायचा तर दुसरा नंबर विशेष भक्त आणि महिलांसाठी वापरत असल्याची माहिती समोर आली. तर तिसरा नंबर आर्थिक व्यवहार बघण्यासाठी आणि चौथा नंबर सर्वसामान्य लोकांसाठी वापरत असल्याची माहिती मिळते. याबाबत फॉरेन्सिक टीमकडून सगळे नंबर आणि मोबाईलचा डेटा हा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. गोंदू अशोक खरात याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार असून पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज दिवसभर अशोक खरात विरोधामध्ये आणखी काही पुरावे गोळा करून तपासाला वेग दिला जाणार आहे. गोंदू अशोक खरात याच्यावरती दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भामध्ये खरातचं ओकस कार्यालयामध्ये एसआयटीकडून सोमवारी काही महत्त्वाचे पुरावे हे जप्त करण्यात आले. खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करून या आधीचं चॅटिंग, कोणाशी जास्त वेळा संभाषण केलं, कोणाच्या संपर्कामध्ये होता याबाबत एसआयटीनं माहिती गोळा केली आहे. यातूनच नवीन कोणती माहिती समोर येणार याचा शोध सुरू असून तपासाचा तपशील हा कोर्टामध्ये आज सादर केला जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभरामध्ये काय तपास झाला याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पृथ्वीराज BP याची वसई
विरारच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज कुमार सूर्यवंशी हे निवृत्त झाल्यानंतर पृथ्वीराज बीपी यांची नवे आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. पृथ्वीराज बीपी हे 2014च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. याआधी त्यांनी पुणे महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यानंतर लातूर जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलंय. सांगली जिल्हा परिषदेमध्ये आज सभापती निवडणूक पार पडणार असून राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीची रणनीती ठरवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. तर दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या सदस्यांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले. सांगली जिल्हा परिषदेमध्ये आज होणाऱ्या सभापती निवडीवरून राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिक्चर अभी बाकी है असं म्हणत जयंत पाटील यांच्यावरती जिथे शक्य तिथं बिब्बा टाकण्याचा इतिहास असल्याची टीकाही केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे. असं आहे की जयंतराव पाटलांनी ते त्यांचा इतिहास आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे बिबा टाकत नाही. तसं त्यांनी त्या सुहासबाबूंनी त्याच्यामध्ये टाकला आणि मग तो ते ताकदीने निभावणार ना. त्याला सांगणार ना मी आहे की तू काय काळजी करतो. तर कायदा सगळ्यांना समान. हा पिक्चर बी बाकी असं म्हणून. जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी तारा राणींबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. महावीर जयंतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी तारा राणी या जैन समुदायाच्या होत्या असा दावा केलाय. या प्रकरणावरती आता आचार्य नयन पद्मसागर आपली भूमिका मागे घेतात की वाद अधिक चिघळतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया. ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है. ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता. ये वीरों का इतिहास होता है. मैं आज महावीर जन्म कल्याणक के दिन भारत सरकार को तीसरा निवेदन करता हूं. कोई भी परिवार हो, चाहे वो 3 पति करते हो या 5 पत्नी करते हो या 2 पति करते हो या 20 पत्नी करते हो, जिसकी जो फिलॉसफी हो वो एक परिवार गिना जाएगा और उसमें 2 से अधिक बच्चे हैं, उनको भारत सरकार की कोई सुविधाएं नहीं मिलेगी. 2 से अधिक बच्चे हैं, सरकार की कोई सुविधा नहीं, और 2 से अधिक बच्चे हैं तो उनका वोटिंग राइट्स भी खत्म कर दिया जाए. अकेले महाराष्ट्र में 1 करोड़ 12 लाख जैन हैं. आपको पता है, लोग मुझे दुआएं देते, मैं सब लोगों से मिलता हूं. मराठी भाषा की रचना जैन आचार्य ने की है. हमारे दिल में जितना मराठी का लहू बहता है, मैं आज सच कहूं, आज पूरे भारत में सच्चे मराठी यदि कोई है तो सारे के सारे जैन हैं. जितने पाटिल हैं, पाटिल कौन सा धर्म पालते हैं? जैन धर्म. पाटिल देखो, चौगुले देखो, खोत देखो, सरनायक देखो. पहली महाराष्ट्र के अंदर शुगर मिल एक जैन ने डाली है. पहला फिल्म स्टुडिओ महाराष्ट्र में एक जैन ने डाला है. दरम्यान जैन समाज शांतताप्रिय असून महापुरुषांच्या नावावरून वाद निर्माण करू नये असं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितलंय. ताराबाई साहेब या सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या आहेत. शिवछत्रपतींच्या त्या स्नुषा आहेत आणि शिवपुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी आहेत. त्यामुळं त्याच्याविषयी त्या कोण होत्या, कुठल्या जातीतल्या होत्या, हे सगळं उघड सत्य आहे. त्यामुळे तो विषय येत नाही. फक्त हे जे काय आचार्य जे कोण आहेत, जैन मुनी जे आहेत, त्यांना इतिहासाचा खूप कमी अभ्यास आहे असं दिसतंय आणि त्याच्यातून मग त्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत. आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होत आहे आणि अनेक नवे नियम लागू होत आहेत. रेल्वे, आयकर कायदा, पॅन, आधार, परदेश प्रवास अशा अनेक क्षेत्रामध्ये हे बदल होत आहेत. आयकर कायद्यामधील बदलांमुळे नोकरदारांसाठी होणारे बदल हे सुखावह आहेत. यानुसारच नव्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक पे अर्थात मूळ वेतन हे वेतनाच्या 50% राहणार आहे. तर बेसिक पे वाढल्यामुळे EPF आणि ग्रॅज्युएटी वाढणार आहे. याच्यासह अनेक महत्त्वाचे बदल देखील होणार आहेत.
देशव्यापी जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये जनगणना ही करण्यात आली होती, म्हणजेच तब्बल 15 वर्षांनंतर ही जनगणना घेण्यात येणार आहे. यंदाची जनगणना पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे देशाच्या विविध धोरणा निश्चितीसाठी यंदाची जनगणना ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यंदाची जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये जातनिहाय गणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी जोडपी आपले संबंध हे स्थिर असल्याचं मानत असतील तर त्यांना विवाहित मानलं जाणार आहे. दरम्यान जनगणनेवेळी नागरिकांनी दिलेली संपूर्ण माहिती ही गोपनीय राहणार असल्याची हमी केंद्र सरकारनं दिली आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे पुन्हा दादर स्थानकामधून सुरू करावी अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. कोविडनंतर ही सेवा दिवा स्थानकापर्यंत मर्यादित केल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त वेळ, खर्च आणि त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे ही गाडी पूर्ववत दादरपर्यंत सुरू करून शक्य असल्यास CSMT पर्यंत विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे. साताऱ्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणाचा कळस गाठला गेलाय. वाई तालुक्यातील सोनगरवाडीमध्ये 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे इथल्या 51 वर्षीय सुरेश खोमणे दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण त्यानंतर जे घडलं ते अक्षरशः अंगावरती शहारे आणणार आहे. रुग्णालय प्रशासनानं नातेवाईकांना चेहरा न दाखवताच मृतदेह ताब्यात दिला आणि याच ठिकाणी एक मोठी चूक घडली. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदली झाली. इतकंच नव्हे तर एका कुटुंबानं चुकीच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार देखील उरकले. चिता पेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि मग पेटती चिता ही विझवण्याची वेळ नातेवाईकांवरती आली. या घटनेमुळे कुटुंबियांचा संताप अनावर झालेला असून रुग्णालय प्रशासनाविरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. त्यावेळेस PM ला बॉडी नेतात त्यावेळेस तिथे सिव्हिल मधला कोण ना कोणतरी पोलीस असणं गरजेचं आहे. ही त्यांची जबाबदारी आहे. त्यावेळेस तिथे एकही पोलीसवाला नव्हता. ते 2 जण होते, ते पण फुल टाईट होते. त्यांनी बॉडी ज्यावेळेस आम्हाला ताब्यात दिली, पोलीसवाला तिथे नव्हता. आम्ही तिथे 27 नंबरच्या वॉर्डमध्ये गेल्यानंतर तिथले डॉक्टर लोक आम्हाला म्हणायला लागलेत की सगळं शांततेत घ्या, शांततेत घ्या. म्हणजे आमच्या जर बॉडीची तिकडे नेऊन कोणीही जर त्याचा अंत्यसंस्कार करत असेल तर आम्ही शांततेत कसं घ्यायचं? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कारण इथून पुढे माझ्या मावशी काकांना कोण नाहीये. तो एकुलता एक त्यांचा मुलगा होता आणि तो आता तर नाहीये ना. त्यांना शेवटचं तोंड बघायला भेटलं ना काय झालं. आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला त्यांनी न्याय मिळवून दिला पाहिजे. त्याच्या घटनेमध्ये जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल आम्ही वरिष्ठांना त्याबद्दल पत्रव्यवहार करत आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांकडून आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. नातेवाईकांची जी मागणी पहिली होती, पहिल्यांदा आम्हाला त्यांनी मागणी केली की तुम्ही कारवाई करणार असं पत्र द्या, मग आम्ही हे पुढचे त्यांचे काय असतील ते करतील. पण आता त्यांची परत मागणी होते की त्या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबनाचे आदेश द्या. त्याप्रमाणे आपण ती प्रोसेस सर्व पूर्ण केलेली आहे. नागपुरात बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश मिळवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये अनुसूचित जमातीचे बनावट प्रमाणपत्र वापरून प्रवेश घेतल्याची बाब ही समोर आलेली असून यामागे मोठ्या रॅकेटची शक्यता वर्तवली जाते. गोविंदराज वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीशी संबंधित प्राध्यापकांसह एकूण 11 जणांवरती पाचगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही विद्यार्थ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे अभियांत्रिकीमध्ये प्रवेश मिळवल्याचं देखील निष्पन्न झालंय. या प्रकरणामुळे आदिवासी विकास विभागामध्ये खळबळ उडालेली असून आता पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे आणि या रॅकेटचे धागेदोरे राज्यभर पसरलेले आहेत का याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पूर्ण जे कास्ट व्हॅलिडिटीचे जे सर्टिफिकेट होते ते फेक तयार करण्यात आले होते. त्याच्यामध्ये जे 2 स्टुडंट्स होते ते इन्व्हॉल्व्ड होते, त्यांचे पेरेंट्स पण इन्व्हॉल्व्ड होते आणि जे गोविंदराव वंजारी इन्स्टिट्यूट आहे तिकडचे 3 प्राध्यापक पण इन्व्हॉल्व्ड होते आणि इतर 2-3 लोक होते ज्यांच्यावर एकूण टोटल 11 लोकांवर आम्ही जे वेगवेगळे चीटिंग आणि फोर्जरीचे कलम आहे भारतीय न्याय संहितामध्ये त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा नोंद केला आहे. त्याच्यामध्ये आम्ही बघणार आहे का अजून हा मोठ्या प्रकारची रॅकेट होती का, त्याच्यामध्ये अजून इतर कोणी सहभाग होते तेही त्याच्यामध्ये आम्ही तपासमध्ये क्लिअर करणार आहे. नंदुरबारमधील धडगावात बोगस डॉक्टरकडून आदिवासींवरती उपचार केला जात असल्याचं वास्तव ABP माझानं समोर आणलं. आमच्या बातमीची प्रशासनानं दखल घेऊन आता कारवाईला सुरुवात केली आहे. नंदुरबार जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे यांनी तालुका आरोग्य अधिकारी कांतीलाल पावरा यांना संबंधित बोगस डॉक्टर विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यात. त्याबरोबरच जिल्ह्यामध्ये पुन्हा बोगस डॉक्टरांविरोधामध्ये शोध मोहीम सुरू केली जाणार आहे.
12 पास असलेला बाबू मंडळ लोकांवरती उपचार करत होता. कोल्हापूरच्या कणेरीमध्ये श्री सिद्धगिरी संस्थान मठ आणि महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाकडून आजपासून 4 एप्रिलपर्यंत सिद्धगिरी कारागीर महाकुंभ महोत्सवाचं आयोजन हे करण्यात आलंय. देशामधील पारंपरिक हस्तकला आणि दुर्मिळ कला प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आलाय. महाकुंभमध्ये 17 विविध राज्यांमधील 200हून अधिक कलाकार हे सहभागी झाले. कोल्हापुरातल्या कणेरी मठावर कारागीर महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे जे वस्तू आहेत, सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या हातानं बनवलेल्या आहेत आणि कारागिरांची कला या माध्यमातून दिसते. आता जो आपण बघतोय तर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सेट आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. म्हणजे हे सगळे जे मावळे आहेत ते हाताने बनवलेले मावळे आहेत, त्यांचा सगळा पोशाख आहे तो बनवलेला आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी भारतीय नृत्यकला त्याचबरोबर नारी शक्तीचा या ठिकाणी जो उल्लेख आहे तो केलेला आहे. म्हणजे नारी शक्ती आपल्या देशातील ते दाखवण्याचा प्रयत्न आहे तो या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हे सगळं आहे ते या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेलं आहे. आपली वारकरी परंपरा आहे ती दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे महाराष्ट्राची संपूर्ण संस्कृती आहे ती या एका स्टॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इकडे जर आपण बघितलं तर साडीज असतील, त्याचबरोबर या ठिकाणी जे हाताने बनवलेले जे पेंटिंग्स आहेत, ज्या कलाकुसर आहेत ते देखील या ठिकाणी ठेवलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा महोत्सव म्हणजे संपूर्ण कारागिरांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव म्हटला तर हे चुकीचं ठरणार नाही आणि याची विक्री देखील अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं जे काही या कणेरी मठावरती कारागीर महोत्सव होतोय, पुढचे 4 दिवस हा कारागीर महोत्सव आहे, त्यामुळं प्रत्येकाने एकदा तरी या कारागीर महोत्सवाला भेट देणं खूप गरजेचं आहे. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. मुंबईच्या आरे कॉलनी परिसरामध्ये सुप्रसिद्ध ज्योतिषी महिलेची फसवणूक झाली आहे. ड्रग्ज आणि वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन आरोपींनी महिलेकडे 5 लाखांची मागणी केली. त्यापैकी 2 लाख रुपये दिल्यानंतर महिलेनं घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. या प्रकरणी आरे पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे, तर मुख्य सूत्रधार मात्र अजून देखील फरार असल्याची माहिती आहे. 5ही आरोपींना 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कविता यादव आहे, तिच्यावर ऑलरेडी मीरा रोड परिसरात 2 खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. अहमद जो आहे हा आरोपी शातीर गुन्हेगार आहे, त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत, तो फरार आहे, अजून त्याचाही शोध चालू आहे. त्याच्या तपासात आणि पुणे आरोपी आहेत का पुढे ते आपल्याला तपासात माहिती पडेल. सध्या 3 जेंट्स आरोपी आणि 2 महिला आरोपी अटक करण्यात आले. आरोपींना 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बीड तालुक्यातील मांजरसुंबा इथं प्रेम प्रकरणामधून तरुणानं आपलं जीवन संपवलंय. या तरुणाचं शेजारच्या गावातील तरुणीसोबत प्रेम संबंध होते आणि याची माहिती मुलीच्या घरच्यांना कळताच तरुणाला गावामध्ये बोलवून घेत दुचाकी आणि मोबाईल काढून घेतला आणि 4 जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. यानंतर तरुणानं सुसाईड नोट लिहत धुळे सोलापूर महामार्गालगतच्या एका टायर पंक्चरच्या दुकानामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी 4 आरोपींविरोधामध्ये नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझ्या मुलाला बोलवून घेऊन झाडाला बांधून मारहाण केली आणि व्हिडिओ काढले. मारहाण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत तरुणाच्या आईनं केली आहे. म्हणूनच बोलून घेतलं होतं. 10 वाजता माझा मुलगा बाहेर पडला आणि सगळ्यांनी चौकून बोलून घेतल्यावर मग गेला माझा. गेल्यावर चुलत्याने बघितलं, सगळ्यांनी येडा टाकला त्याला. सगळ्यांनी येडा टाकल्यामुळे घरात हाणलं, पाय बांधून हाणलं तिकडं. माझ्या ज्याच्या लेकराने आत्महत्या केला तशी त्यांना बी लय कडक शिक्षा व्हावा. बेळगावात शेतातील तळामध्ये पोहायला गेलेल्या 4 मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बेळगावमधील यादगिरी इथल्या नगनूर गावामध्ये ही घटना घडलेली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे. शाळेला सुट्टी पडल्यामुळे गावातील शेततळ्यामध्ये पोहायला 4ही मित्र हे गेलेले होते. पोहायला गेलेल्या 4ही मुलांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. मुलं बराच वेळ घरी आली नाहीत म्हणून पालकांनी शोधाशोध केलेली असता 4ही मुलांचे मृतदेह हे शेततळ्यामध्ये सापडले. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केलेला असून पुढील तपास सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.